गुड मॉर्निंग. आता मी द्वीपच्या स्कूलमध्ये चाललं. त्यांच्या स्कूलमध्ये आज एक प्रोग्राम आहे, खूप स्पेशल प्रोग्राम आहे. पुढे दिसेलच तुम्हाला एक्झॅक्ट काय आहे ते. आता मी निघतो. ऑलरेडी खूप उशीर, 10 मिनटं आम्हाला उशीर झाला आहे. आता मी जास्त बोलत नाही, निघतो इमिजिएटली. ब्रेकफास्ट करतो आहे. खूप घर सर्व आवरायचं आहे, आल्यानंतर आवरते. तर आता झालं उशीर, आता लागेल. चल. आणि कालची मॅच बघितली, इंडिया वेस्ट इंडिजची. ती मॅचबद्दल बोलत आहे. लेट्स गो. इथे बघ, थोडं व्हाईट व्हाईट येतं. पुढची सीट गेली. Good morning, dear parents. Good morning. Good morning. It is my absolute pleasure to welcome you all to this wonderful and heartwarming celebration. Today, milestone in the lives of our little achievers. Miss Arishni Anandate from Senior KGP. Next we have Miss Aruni Adire. Next we have Master Dweep Bharat. Next we have parents, you can take a picture. Our students are ready. Next we have Master Nilansh Singh. Next we have Miss Nitya Sharma. Next we have Miss Shaisha. Parents, let's give three to our darling champion. आरवी It was nice. द्वीप Next we have Miss Adira Navya Bopatra. Next we have Master Nitesh Sharma. हाँ मिला कभी का
KGB friend, Master Dweeb Kharar, to share his journey and his work. व्हिडिओ घेऊ हां थोडं अजून इकडे सरकवायला Respected principal, teacher, parents, and my dear friends, good morning everyone. Today is our special day. We gather here to celebrate graduation day. I stand here to share my feelings and heart. I would like to thank our teacher who have always been there for us, helping us learn and play. Thank you, teacher, to making this journey so enjoyable. And congratulations to my graduate. Thank you. For your beautiful feelings. Faculty, I am Miss Ratna, but as a parent, I am Mrs. Ratna, so there is a confusion. Respected principal, vice principal, teachers, and my dear friends, and my dear parents. This is really a lovely student regarding lovely students. Today is very special and joyful. नंबर आल्यावर मग फोटो काढायचा. ते किचन ठेव ना बॅग मध्ये प्रोग्राम झालेला आहे तुम्ही पाहिलेच असेल तर ग्रॅज्युएशन डे होतं खूप छान सेलिब्रेशन झाला द्वीपच्या स्कूलची एक गोष्ट मला खूप आवडते ती म्हणजे की तिथे टाईमला खूप व्हॅल्यू आहे म्हणजे असं नाही की 9 वाजता त्यांनी 9 ते 10 एक तासाचा त्यांचा प्रोग्राम होता एक्झॅक्ट 9 वाजता तो स्टार्ट झाला असं नाही की 9ला सांगितलं आहे 10ला स्टार्ट होणार 11ला असं कधीच नाही होत ॲन्युअल फंक्शनसुद्धा 6ला होतं नाही ॲन्युअल फंक्शन त्यांचं 4 वाजता होतं एक्झॅक्ट त्या टाईमला त्यांचं ॲन्युअल फंक्शन स्टार्ट झालं सो कधी असं कोणतं फंक्शन उशिरा होत नाही कारण पॅरेंट्ससुद्धा वेळ काढून येतात प्रत्येकजण बरेच जण जॉब करतात बाहेर असतं ट्रिपचं स्पीच होतं तुम्ही पाहिलं असेल पर क्लासमधून एक स्टुडंट सिलेक्ट केलं होतं तर जी मला शाळेच्या वेळेला फिलिंग होती जी धडधड मला होत होतं माझ्या स्पीचच्या आधी ती सेम फिलिंग मला येत होती की द्वीप बोलेल की नाही कारण तो आजारी होता थोडा खोकलासुद्धा झाला होता तर मला खूप टेन्शन आलं होतं पण छान बोलला तो अगदी न चुकता मस्त बोललेला लहान मुलांचं लगेच पाठ होतं जास्त त्यांना वेळ नाही लागत स्पीच स्पीच बोलायचं आहे बोल Respected principal, teacher, parents, and my dear friends. Good morning, everyone. Today is our special day. We gather here to celebrate graduation day. I stand here to share my feelings and thoughts. I would like to thank our teacher who have always been there for
helping us learn and play. Thank you, teacher, to making this so enjoyable, and congratulations to my graduate. Thank you. सुदीपचं नर्सरीपासून आहे. त्याला जर काही पाठ करायला दिलं तर तो इकडचा शब्द तिकडे नाही करत, एक्झॅक्ट बोलतो. त्यानं झोपेतून जरी उठवला आणि सगळं बोल तरी तो विसरत नाही. बहुतेक मुलांचं असं असते. तरीसुद्धा मला थोडंफार टेन्शन येतं की ऑन स्टेज तो बोलेल की नाही, कारण कधीतरी असं होतं पॅरेंट्स मीटिंगला एक सॉन्ग परफॉर्म करायला सांगतात तर तू समोरही जात नाही, असंही होतं. सो मुलांचं काही फिक्स नसतं, त्यामुळे मी घाबरत होती. पण झाला, छान पद्धतीने प्रोग्राम झाला, त्यांना सर्टिफिकेट मिळालं. आज आम्ही गावीसुद्धा जाणार आहे. डायरेक्ट गेलं, घरसुद्धा आवरलं नाही, आता घर आवरते. आज एक स्पेशल डिश फर्स्ट टाईम मी ट्राय करणार आहे, तीसुद्धा तुमच्यासोबत शेअर कर. मी तुझी रेसिपी बघू का जेव्हा आता पण लग्न ते मी पण म्हणेन माझ्या वयसला हे कर ते कर, असं टाक असं टाक असं टाक. कोणाला सांगेन? माझ्या वयसला. मी आज ही रेसिपी ट्राय केलं आहे पुडिंगची, पण प्रॉब्लेम हा झाला की हा जो शेप आहे ना, हा वर खाली आहे आणि तोच शेप मग ह्यालासुद्धा आला आहे. त्यामुळे आता मी दाखवूसुद्धा शकत नाही. नेक्स्ट टाईम पुन्हा बनवेल. पण खूप छान बनलं आहे, फक्त हे शेपमुळे त्याला थोडं प्रॉब्लेम आला आहे. ठीक आहे, फर्स्ट टाईम बनवले म्हणून पण टेस्ट करू. छान लागते, म्हणजे खरवस कसं आहे तसं टाईप लागतं. आणि हे झालं आहे निघायची. रात्रीसाठी मी पावभाजी घेतलं आहे, ते आता पॅक करते डब्यामध्ये, म्हणजे प्लास्टिकच्या डब्यामध्ये नको म्हणून स्टीलच्या याच्यामध्ये करून घेते. आता 6:30. किचनमध्ये भरपूर धूळ साचले. उद्या सकाळी म्हणून मी जेवण आम्ही घेऊनच येतो, कारण आता 10 वाजलेत, कधी बनवणार. भरपूर धूळ झाले. सकाळी किचन क्लीन करेल, त्यानंतरच जेवण बनवेल. आता वाजले 10 आणि आता मी पोचलेलो आहे. द्वीप डायरेक्ट गेला तिथे, कारण की होळीचं आता जस्ट पेटवले. मग तो सुद्धा तिथे गेला आहे. मी जेवून घेते आता. पावभाजी आणली ती खाते. पावभाजी भरली मी. किचन तर मी सर्व चेक करून आलेली. पाव, कांदा, लिंबू जे काय दिलेलं ते सर्व मी विसरली घरी. मग आता हे मी ब्रेड आणले होते सहज, त्याच्यासोबत आता खाते. तिला पण ते खेळायला बाबू.